श्री महालक्ष्मी व्रताची कथा. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहे. पार्वती, सिंधू, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखलं जातं. अशा या सर्वाभूत असलेल्या श्री महालक्ष्मीची ज्ञानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातल्या आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षित होती व पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव होते शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपयोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतलं. फाटकी वस्त्रे न्याहाळली, आधारासाठी हातात काडी घेतली आणि काठी टेकीत ती राणीच्या राजमहालात गेली. दाराशी बसली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई, तू कुठून आलीस? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथून थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत होती. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मलाही तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख, संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. तिच्या व्रताची महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्तीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या लक्ष्मी व्रताचा तिला विसर पडला आहे, त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का हे व्रत मी करीन ते नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काडी टेकीत निघणार. तेवढ्यात राणी तरातर महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मिटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आली? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. हे लक्ष्मीला कळले नाही. लक्ष्मीचा तो उर्मिटपणा पाहून श्री महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारीला निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. ती कळ वळून म्हणाली, आजी, रागवू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मी क्षमा मागते. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे हे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली.
माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची परिस्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात समाधानात चालू लागला. पण तिकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्याचे राज्य गेले. त्यांचे सर्व वैभव ऐश्वर्य लयाला आले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटले. पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून खूप दमला. थोडा वेळ तो विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालानेही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. हात पाहिले तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळशे. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शांबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून चंद्रिका परत आपल्या गावी आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा परत दिला होता. पण आपल्यालाही मात्र काहीच दिलं नाही. मग राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेने चे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती म्हणाली आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले होते. तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले, माहेरून काय आणलंय? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याबरोबर बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून त्यात पाहिले तर त्यात ते मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थांबा थोडं, म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळेजण त्याला जेवण अळणी लागले. मग शांबालाने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळतात बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. शांबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील.
उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील. श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफल संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी, ओम श्री शांती शांती महालक्ष्मी. ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्य नमस्तुभ्य दरिदेस. ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो